जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या सर्वांचं शर्यत विडा या यूट्यूब चॅनलवर मी सहर्ष स्वागत करतो आहे। आजचा विषय थोडा एकदम कठीण आहे आणि जी काल मीटिंग झाली त्यामध्ये ज्याप्रमाणे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे, तसेच कार्याध्यक्ष दत्ता पैलवान आणि उपाध्यक्ष आनंद पैलवान अप्पा यांनी जी काही राजीनामे दिलेले आहेत त्या अनुषंगाने आजचा मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो। त्याचप्रमाणे संध्याकाळी विलास पैलवान सचिव आणि उदयदादा पाटील यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिलेला असून आता जी सर्व बैलगाडी क्षेत्रात एकच चर्चा सुरू झालेली आहे की आबांनी आणि सर्व संघटनेने आपले आपले राजीनामे मागे घ्यावेत आणि त्यासाठी त्यांनी 1 ऑगस्टपर्यंतची मुदत दिलेली आहे। नाहीतर अखिल भारतीय बैलगाडी संघटना या संघटनेतील जेवढे संलग्न गोष्टी आहेत, म्हणजे सुट्टी मेकर असतील, समालोचक असतील किंवा जे आयोजक करणारे मैदान आयोजक आहेत, त्यांनी सर्वांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे की यापुढे होणारे जे काही मैदान आहेत ते आम्ही न घेता आम्ही या गोष्टीचा जोपर्यंत पूर्णपणे निकाल लागत नाही आणि आबा असतील, पैलवान असतील किंवा दत्ताभाऊ गायकवाड असतील, त्यानंतर उदयदादा असतील आणि आपले आनंद आप्पा असतील, यांच्या सर्वांचं एकमत होऊन जो काही निर्णय घडेल आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे आपण जी पुढची वाटचाल आहे ती करणार आहोत। कारण की हे जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना रजिस्टर झाली असेल देखील 2024ला, परंतु जी शिस्त आणि जी 3 फेऱ्याची जी मैदानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत आली आहेत ती मैदानांना जी आज पूर्ण आखादी देशांमध्ये देखील जी नाव मिळालं आहे किंवा ज्या गोष्टीची चर्चा होते ती फक्त आणि फक्त अखिल भारतीय बैलगाडी संघटनेतील हे सभासद आणि सदस्य आणि जी कमिटी आहे त्यांच्यामुळेच आपल्याला हा नावलौकिक मिळाला आहे। आणि जर हीच कमिटी कुठेतरी या गोष्टींपासून जर दूर राहणार असेल तर बैलगाडी क्षेत्राला एक वाईट वळण लागू शकतं किंवा मैदानं रीतसर होणार नाहीत, असा उद्देश प्रत्येक बैलगाडी मालकाला तसेच जे काही आयोजक आहेत त्यांनाही ह्या गोष्टी जाणून येणार मैदानामध्ये। त्यामुळेच त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की 1 ऑगस्टपर्यंत त्यांनी दिलेले राजीनामे मागे घेऊन परत एकदा पुन्हा आपल्या पदाचा भार स्वीकारावा आणि हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं आणि बैलगाडी क्षेत्र हे असंच जसं चालू होतं त्याचप्रमाणे पुढे चालत राहील। भले त्यांना ह्याच्यामध्ये काही पदं ॲड करायचे असतील किंवा कोणाला युवा कार्यकर्त्यांना किंवा युवा सभासद आहेत त्यांना जर ह्याच्यामध्ये ॲड करून एक अजून थोड्या वेगळ्या प्रकारचं ह्याच्यामध्ये चेंजेस किंवा ज्या काही त्रुटी अजूनही आपल्याला प्रत्येक वेळी आता जी बैठक झाली त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या असतील, त्या त्रुटींचं ह्याच्यामध्ये निरसन करून एक नवीन नियमावली त्याच्यामध्येच ॲड करून जो काही नवीन सभासद आणि ही जी जुनी कमिटी आहे ही एकत्र होऊन त्यांनी हा खेळ असाच चालू ठेवावा। आणि जी त्यांनी आत्ता काल आपण सांगितल्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातली बंदी आपण हटवलेली आहे, तर उत्तर महाराष्ट्रातली बंदी हटवलेली आहे हाही एक चांगला निर्णय आहे। कारण की जर आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये इतकी वर्ष खेळतो आहे तर बैलगाडी क्षेत्रात ते कुठल्याही बैलाला कुठेही पळण्याची मुभा मिळालेली असेल तर तो खेळ हा एक चांगल्या प्रकारे आणि चांगल्या रीतीने चालणार आहे, कुठल्याही प्रकारचं गालबोट या गोष्टीला लागणार नाही आणि एकमेकांचे वैचारिक वाद असतील किंवा ज्या काही गोष्टी ह्या मागे 22 तारीखच्या मे महिन्याच्या मैदानात झाल्या असतील त्या आता सर्वांनी सोडून आपल्याला हे बैलगाडी क्षेत्र टिकवायचं आहे, याच अनुषंगाने आपल्याला पुढे जायचं आहे आणि हे असंच अविरतपणे आपला जो खेळ आहे हा संपूर्ण देशाला दाखवून ह्याला एक उच्च स्तरावर नेऊन ठेवायचा आहे आणि हाच आपल्या सगळ्यांचा मानस असला पाहिजे। मित्रांनो, युवा पिढी आणि आपले ज्येष्ठ बैलगाडी मालक, चालक, शौकीन यांच्यामुळेच हा खेळ आजपर्यंत टिकलेला आहे आणि हा पुढेही असल्यास टिकला पाहिजे। जे काही प्रत्येकाचे वैचारिक मतभेद असतील, ज्यासाठी आत्ताची जी मीटिंग झाली 19 तारीखची कोरेगावला, त्यामध्ये पण 1-2 जे काही आपल्या त्रुटी सांगितल्या असतील त्याच्यावर विचार करून नवीन कमिटी जी आता युवा पिढी आहे त्यांनी एकदा आपल्या जुन्या कमिटीसोबत सर्वांनी परत एकदा संलग्न विचार करून
आपले जे काही विचार आहेत ते मांडून त्याच्यावर विचारविनिमय करून त्यामध्ये कुठली त्रुटी आहेत त्याच्यावर काय अंमलबजावणी करता येईल ही अंमलबजावणी करून आपण एक नवीन नियमावली परत एकदा प्रिपेअर करून आपण हा खेळ परत चालू ठेवायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये शेवाळे आबा असतील, आनंदाप्पा असतील, त्यानंतर विलास पैलवान असतील, दत्ताभाऊ गायकवाड असतील, उदयदादा असतील, यांनी परत आपल्या मनाचा एकदा मोठेपणा दाखवून हे बैलगाडी क्षेत्र आपल्यामुळेच आज सातासमुद्रापार पोचलेलं आहे. आणि आपण ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत, जे काही दिल्लीच्या वाऱ्या असतील, मुंबईच्या वाऱ्या असतील, प्रत्येक राजकारण्यांना आपली जी केलेली विनवणी असेल, या विनवणीला तुम्ही आता असं एकाएकी तुम्ही जर ही संघटना राजीनामा देऊन वाऱ्यावर टाकलं तर हा खेळ कुठेतरी एक विपरीत गोष्टीकडे वळू शकतो. आणि तो न वळण्यासाठी तुम्हीच परत तुमच्याच हातात ह्या सर्व धुरा घ्याव्यात आणि हा खेळ असाच परत पुढे चालू राहावा, अशीच मी एक बैलगाडी शौकीन म्हणून आपल्याला विनंती करतो. आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या शर्यत वेडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.